चहाला उकळी आलेली अशा प्रकारे. चहा टाकले ते सांग ना आधी. चहाला उकळी आले कोण? चहा टाकलाय आणि चहाला उकळी आले. आज चहा टाकलं दाखवणार कोण? चहाला परत परत दाखवा. आणि चहाला उकळी आले. आजचे आमचे आचारी सौरभ जोशी यांच्या सहकार्याने आज आम्ही मॅगी आणि चहा बनवत आहोत आणि खाणार आहोत. 30 रुपये प्लेट मॅगी आणि चहा. चहा 10 रुपये. नाही 15 रुपये. डोंगरात 15 रुपये. डोंगरात 15 रुपये. एकदम परफेक्ट. पक्का काय? खरं काय? खरं का? 7 करोड. कितने की घुस दी? 7 करोड. कितने की घुस दी? किल्ले त्रिंगलवाडी इगतपुरी पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेला छोटेखानी किल्ला. कसारा घाटामध्ये धोक्यातून प्रवास करत आम्ही गडच्या पायथ्याशी पहाटे 5:30 वाजता पोहोचलो. अक्षरशः हसू येईल अशा अवस्थेत माझे मित्र झोपून गेले होते. तेवढ्यात मी धावपळ करत असलेल्या ढगांची टाइमलॅप्स कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतली. गावकऱ्यांची रोजची सकाळची ठरलेली कामं सुरू होती आणि समोर धुक्याची चादर ओढून झोपलेला किल्ला पाहिला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. फेब्रुवारी महिन्यानंतर आपली व्हिडिओ येते आणि माझ्यासोबत माझे नवीन मित्र आहेत. खरं तर जोशी बोलला की आपण त्रिंगलवाडी जाऊया आपण, आणि आज आलोय. जेव्हा पण मी कधी नाशिक अशा ठिकाणी जायचो फिरायला वगैरे, तेव्हा हा ट्रेक मला नेहमी खुणवायचा आणि आज स्वप्नपूर्ती होते. आज खूप मजा येणार आहे. मॅगी चहासाठी वगैरे खूप आम्ही काही गोष्टी घेऊन आलोय, स्टोव वगैरे, आणि खूप स्वप्नपूर्ती होते. बघूया हा ट्रेक कसा होतोय आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नेहमीच कामाच्या मागे धावपळ करणारे पाय आज मात्र गडाकडे वळत होते. ट्रेक चालू केलाय आणि आम्ही चाललोय शेताच्या बांधावरून, आणि ती माझ्या उजव्या बाजूला बघाल तर आता सध्या या शेतामधून ट्रॅक्टर फिरलाय. म्हणजे याचा अर्थ की पीक हे चालू केले घ्यायला. पावसाळा सुरू झालाय आणि इथली जी मुख्यतः शेती आहे ती चालू होते या महिन्यात, कारण की इथे मुख्यतः शेती घेतली जाते भातासाठी. इथे भात जास्त प्रमाणात पिकला जातो आणि या बाजूला तुम्ही बघाल तर हा भात थोडंसं जास्त प्रमाणात आलाय आणि इथे हा नांगर फिरलाय आणि आपण जातोय ते त्रिंगलवाडी किल्ल्याला माझ्या उजव्या बाजूला आहे. चालत पायथ्याशी असलेल्या लेण्याजवळ पोहोचलो आणि याच लेण्यांच्या सुरक्षितेसाठी या किल्ल्याची बांधणी झाली असावी अशी माहिती मिळाली. जेव्हा आपण या प्रवेशद्वारामधून आपण आत येतो त्याच्यानंतर आपल्याला हे जे खांब दिसतात, स्तंभ म्हणतात त्याला, हे 4 आहेत, पण कालांतराने याची पडझड झाली आणि हा एक खांब इथं राहिला. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर ह्या खिडक्या आहेत इथे एअर व्हेंटिलेशनसाठी, आणि ह्या खिडक्या अजूनही त्या याच्यासाठी साक्ष देत उभ्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाल तर इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळेल पद्मासनामध्ये बसलेली, आणि त्याच्या बाजूला शिलालेख आहेत, आतमध्ये वटवाघूळ वगैरे आहेत. अशी मी जात नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथे वरती वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम वगैरे आहे. या साईडला बसायला ओसरी वगैरे आहेत, म्हणजे त्या काळाचं बैठकीचं ठिकाण. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघाल तर वेगवेगळ्या प्रकारची त्या काळातली ऐतिहासिक लेणी वगैरे आहेत. आणि इथे आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर हा जो इतिहास आहे इथला लेण्यांचा वगैरे, त्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली असावी असं काही इतिहासकारक सांगतात. आणि तुम्ही जर बघाल तर अजूनही तुटलेल्या अवस्थेमध्ये पण आहेत, पण तरी पण त्याची अजून इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. आणि अशा गोष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाने यावं. नाव विचार. नाव वारा ओसंडून वाहतोय आणि त्यासोबत धुके पळू लागलेत. गडाच्या मध्यभागी आलोय आणि गडाची माहिती आणि इतिहास त्याबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. हा गड 10व्या शतकात बांधला गेला असं सांगण्यात येतं, पण मराठ्यांनी हा गड कधी जिंकून घेतला याबद्दल माहिती उपलब्ध नाही कुठे. पण
मुघलांनी हा किल्ला मराठ्यांकडून 1691 मध्ये जिंकून घेतला अशी नोंद आहे, असा इतिहास सांगतो. गडाचा पहिला टप्पा पार केला आणि समोर धुक्यातला स्वर्ग दिसू लागला होता. कातळात कोरलेल्या पायऱ्या थक्क करणाऱ्या होत्या. सध्या आम्ही गोमुखी डोळ्यामधून वरती आलोय आणि वरती आल्यानंतर ही आपल्याला 5.5 फुटाची श्री मारुती हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर खाली जी लागते त्याला पनवती म्हणतात काही इतिहासकारक, आणि ही जी शेपटी आहे ती गोलाकार आहे वरतून त्यांच्यावरून, आणि जो हात आहे तो असा कोणालाही मारण्यासारखा. तर मग ही जी मूर्ती आहे ही जेव्हा आपण जातो महादर्जामध्ये त्याच्या समोरच एक आहे, आणि त्याच्यानंतर कितीही म्हणजे तुम्ही जेव्हा वरती येता हे एक असं भला मोठं असं एक आकर्षण आहे. त्याच्यानंतर कुठल्याही जेव्हा तुम्ही गडावरती जाता, कुठल्याही गडावरती गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हनुमानाची मूर्ती असते, कारण की ती त्या गडाचं रक्षण करते. म्हणून आपल्याकडे मारुती हनुमानांना गडरक्षक सुद्धा. मग आपण कातळातल्या कोरलेल्या पायऱ्यामध्ये आपण जेव्हा वरती येतो आणि उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हा महादरवाजा लागतो. महादरवाजा चढत असताना काही शिल्प दिसतात, म्हणजे एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला, आणि मध्ये एका देवीची की कुठे देवाची अशी एक शिल्प आहे. आणि असं सांगितलं जातं की पहिलं जे आहे डाव्या बाजूचं ते सूर्याचं आणि उजव्या बाजूचं आहे ते चंद्राचं आहे, पण त्याला असं रेखीव तेवढं काम अजून दिसत नाही कालांतराने. आणि ते वरचे जे दोन आहेत त्याला शरभ शिल्प म्हणतात काही इतिहासकारक, आणि माझ्या वाचनात सुद्धा तेच आले. त्याच्यानंतर हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा ज्या संस्था आहेत म्हणजे त्या यंत्रणेंनी हा दरवाजा बसवून घेतलेला आहे, आणि त्यांना त्यांच्यासाठी मानाचा मुद्रा. रिव्ह्यू नेव्हीचे ऑफिसर करतायत. खरं खरं सांगा प्लीज सर. एकदम परफेक्ट. बरोबर पक्का काय खरं काय? एकदम मस्त. खरं का? ओ 7 करोड. कितने की घुस दी? 7 करोड. कितने की घुस दी भाई? कितने की घुस दी? हिस्सा दिया, घुस नहीं दी. आयुष्यात जोशासारखा मित्र पाहिजे, कारण की काय माहिती आहे, जेव्हा आम्हाला राजगडला जायचं होतं ना तेव्हा पण मी फक्त त्याला म्हटलं की भाई मला राजगडला जायचं आहे, तर मग जाऊया का? तो म्हटला चल. मग झालो आम्ही सगळे तयार झालो पटापट सगळे. आदल्या दिवशी प्लॅन, दुसऱ्या दिवशी राजगड. आता पण मला त्रिंगवडवर जायचं होतं. मी म्हटलं कधी जायचं? तो म्हटला चल निघालो. आज बरोबर आजचा व्लॉग इथंच संपतोय. त्रिंगलवाडी हा इगतपुरी जवळचा एक किल्ला आहे. इथे कसं यायचं हे तुम्हाला गुगलवर माहिती मिळेलच, आणि महत्त्वाचं म्हणजे की इथे बघण्यासारखं खूप काही ठिकाणी वगैरे आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे की इथे तुम्हाला निसर्ग आणि इथला इतिहास आणि इथले ज्या आजूबाजूचा परिसर आहे त्याचा पण तुम्हाला आनंद होईल. इथेच आपला व्लॉग संपतोय. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया का पुढच्या नवीन एकदम अशा खतरनाक आणि धमाल ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. हा सर्व नजारा पाहून मन अगदी थक्क झालं होतं. असं वाटत होतं की इथेच राहावं, पण आयुष्यात पोटाची खळगी भरण्यासाठी परतीचा प्रवास हा सुरू करावा लागला.